हाय फ्रेंड्स, आज आम्ही जात आहे कार्तिक स्वामीच्या मंदिरामध्ये पंचवटी येथे. खूप गर्दी होती तिथे. तिथे म्हणे मोराचे पीस लावून आणायचे घरी, म्हणून आम्ही पण गेलो होतो. आज गंगेवर पण जायचं होतं वाथी जाण्यासाठी. मग काय तिथं गेल्यावर पाहिलं तर काय खूप सारी गर्दी होती, खूप मोठी लाईन होती. मग आम्ही पण लाईनीत उभे राहिलो आणि 15-20 मिनिटांनी आमचा नंबर लगेच लागून गेला, कारण की लवकर लवकर फास्ट दर्शन होत होतं, त्याच्यामुळे काही एवढी अडचण नाही. गर्दी तर खूपच होती. जे नाशिकमधून पाहत आहे त्यांना माहीत असेल, कोणी गेला असेल आज दर्शनासाठी तर गर्दी किती होती असं. आणि सगळे दर्शन घेण्यासाठी जे कोणी होते त्यांच्याकडे सगळ्यांकडे मोराचे पिसं होते. मोराचे पिसं पण काय एक एक पीस 10 रुपयाला. असे तर आमच्या गावाकडे भरपूर असतात. पण मग काय आम्ही पण घेतले विकतच आणि लाईनीमध्ये उभे राहून गेलो. वाटत होतं लाईनीत उभं राहिल्यावर लवकर दर्शन होणार नाही, पण तसं काही झालं नाही. लवकरच दर्शन होऊन गेलेलं आमचं. तिथं प्रसाद पण देत होते. हे मंदिर वर्षातून एकदाच ओपन होतं म्हणे शुभ मुहूर्तावर. वर्षभर बंदच असतं ते मंदिर. मी पण आज पहिल्यांदाच त्या मंदिरामध्ये गेली होती, कार्तिक स्वामींच्या मंदिरामध्ये. इथे हा आमचा छोटा पिल्लू होता आणि त्याला त्याला असं झालेलं आहे, इथून काय काय घेऊ. तो सारखा जे जे काही वस्तू पाहत होता ते घेऊन मागत. मंदिरातून दर्शन वगैरे घेतल्यावर मग आम्ही गेलो होतो गंगेवरती. मग काय हातपाय धुवून घेतले. हातपाय हातपाय धुण्यासाठी पाणी खूप छान होतं आज बरं का गंगेवरती, कारण की नितळ पाणी होतं. हे फुलांचे वगैरे ते फुलं काय एक माणसं वाहून देत होते, त्याचं होतं थोडंफार, नाही तर खूप सुंदर पाणी होतं आज. गंगेवरती आम्ही वाथी जाण्यासाठी गेलो होतो. मग हातपाय धुवून घेतले. शंकराची पिंड होती, त्यांची आम्ही अभिषेक करून पूजा करून घेतली आणि नंतर वाथी जाळून दिल्या. वाथी जाळून झाल्यावर ते पूर्ण वाथी जे आहेत ते जाळून गेल्या. मग नदीमध्ये विसर्जन करून दिला. मग संध्याकाळी घरी आलो. व्हिडिओ आवडल्यास शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. बाय बाय.